नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या गणित भाग 1 मधल्या जे आपलं प्रकरण चाललेलं आहे अंकगणिती श्रेणी त्याच्यातला सराव संच 3.2 अभ्यासणार आहोत। तर त्या सराव संच 3.2 हा मुळात तो जे उदाहरण आहेत किंवा जो भाग आहे तो सरळ आपल्या काय की अंकगणिती श्रेणीचे n पद म्हणजेच nth टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे या घटकावर आधारित आहे। तर त्याच्यासाठी त्याचं जे प्रामुख्याने सूत्र आहे ते कोणतं आहे बघा, तर Tn बरोबर a अधिक n वजा 1 त्याला गुणिले d, म्हणजे या सूत्रावर तो भाग आधारित आहे। nवे टर्म म्हणजे आपल्याला साधारणपणे कितवं पद किंवा कितवी टर्म आपल्याला काढायची हे या सूत्रावरून आपल्याला लक्षात येतं। पण त्याच्यापूर्वी म्हणजे प्रामुख्याने या सूत्रामध्ये टी म्हणजे टर्म आणि n म्हणजे कितवी, nth टर्म बरोबर काय a अधिक कंसात n वजा 1 त्याला गुणिले d। आता याच्यामध्ये a म्हणजे काय, त्यात दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे पहिलं पद आणि n म्हणजे किती टर्म आपल्याला काढायची ती आणि d म्हणजे त्या अंकगणिती श्रेणीतला फरक। म्हणजे या गोष्टी माहीत असताना आपल्याला त्या श्रेणीतलं कितवं पद काढायचं वगैरे हे आपल्याला या सूत्राने सांगता येतं। ठीक आहे, तर आपण या सराव संच 3.2 याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। तर खाली दिलेल्याच काय म्हणले, अंकगणिती श्रेणीवरून काय करा, चौकटीत योग्य संख्या लिहा। अर्थात हा थोडासा मागच्या याच्यावरचा भाग आहे, म्हणजे त्यांनी इथं एक अंकगणिती श्रेणी दिली आहे आणि काय म्हणले, चौकटीत योग्य संख्या लिहा। आता चौकटीत योग्य संख्या लिहा म्हणजे इथं काय दिलं, ए म्हणजे काय प्रथम पद की ज्याला आपण काय म्हणतो T1, म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच असणार आहे। ए म्हणजे सुद्धा एकच आणि T1 सुद्धा म्हणजे काय एकच। नंतर T2 म्हणजे किती आहे इथं 8, नंतर T3 किती आहे 15, ठीक आहे। नंतर T2 मायनस T1 म्हणजेच काय 8 मायनस 1 म्हणजे याचं उत्तर किती आलं 7। नंतर T3 मायनस T2 किती आहे 15, नंतर T2 वजा करायचा, T2 किती आहे 8, मग 15 वजा 8 म्हणजे किती आले 7। याचाच अर्थ काय झाला, दोन्ही ठिकाणी फरक आपल्याला 7 आला, म्हणजे याचाच अर्थ काय की D म्हणजे Dची किंमत किती आली 7। म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलेल्या ह्या रिकाम्या चौकटी भरल्या आहेत। म्हणजे हा अतिशय सोपा असा प्रश्न आहे। ठीक आहे, मग आता आपण त्याच्यातलंच दुसरं उदाहरण पाहूया। अगदी सोपा भाग आहे त्याच्यामुळं बघा, दुसरं उदाहरण काय दिले त्यांनी, एक इथं काय दिले टर्म, म्हणजे बघा त्याच्यातलं दुसरं उदाहरण काय की 3, 6, 9, 12 आणि डॅश ही एक अंकगणिती श्रेणी दिली आहे। आणि या ठिकाणी मग येथे काय म्हटलंय T1, मग T1ची किंमत किती असेल, तर T1 म्हणजेच किती 3, ही झाली रिकामी चौकट। नंतर काय विचारले T2 बरोबर सुद्धा किती, तर 6। नंतर काय T3 बरोबर ती सुद्धा आपल्याला रिकामी चौकट भरता येईल, T3 म्हणजे किती 9। नंतर काय विचारलंय परत T4 म्हणजे काय 12। ठीक आहे, मग आता हे झालं टर्म। नंतर काय विचारलंय परत त्यांनी T2 मायनस T1 म्हणजेच काय 6 मायनस 3, मग यालाही चौकट केली त्यांनी, ठीक आहे। म्हणजेच काय होईल बरोबर किती 6 मायनस 3 म्हणजेच इथं 3। त्याच्यानंतर T3 मायनस T2 म्हणजेच T3 मायनस T2 म्हणजेच 9 मायनस 6 म्हणजेच किती आलं ते 3 म्हणजेच 3। म्हणजेच याचाच अर्थ काय आला, म्हणजे फरक जो आलेला आहे किंवा सर्वसामान्य फरक किंवा सामान्य फरक किंवा समान असणारा फरक किती आहे, तो Dची किंमत इथं 3 येणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने ही एक त्याची रिकामी जागा होत्या किंवा रिकाम्या चौकटी आपल्याला भरायच्या होत्या। ठीक आहे, आता हेच
आपण मागच्या भागात सुद्धा पाहिलेलं होतं की अंकगणित सी डी दिली असेल तर त्याच्यावरून काय करा, त्याच्यातला फरक काढा किंवा अंकगणित सी डी आहे काय नाही ठरवा. इथं तसाच भाग आहे पण थोडासा प्रश्न विचारण्याची पद्धत वेगवेगळी आहे. इथं -3 नंतर काय -8 -13 -18 डॅश. आता याच्यातसुद्धा काय म्हणलं त्यांनी येथे अर्थात आपल्याला इथं त्यांनी रिकाम्या जागा भरायला सांगितल्या त्याच्या पद्धतीने T1 म्हणजे किती, इथं -3 नंतर T2 बरोबर किती -8 नंतर T3 किती आहे -13 नंतर काय विचारलं परत T4 किती आहे -18. ठीक आहे. नंतर मग काय विचारलं त्यांनी T2 - T1. T2 - T1 म्हणजेच काय होईल -8 वजा किती 3 म्हणजेच याचाच अर्थ काय होईल हे बघा -8 वजा अधिक 3 म्हणजेच किती आलं वजा, कारण विरुद्ध संख्या चिन्ह आहेत त्याच्यामुळे त्यांची काय वजाबाकी होईल, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे किती होईल -5. म्हणजे ही एक तुमची त्या ठिकाणी रिकामी जागा होती. त्याच्यानंतर परत काय विचारलं आहे T3 - T2. मला T3 - T2 T3 किती -13 वजा T2 पहा किती आहे -8 म्हणजेच काय होईल -13 ऋण धन होईल म्हणजे अधिक 8 मायनस प्लस होतं म्हणजेच काय झालं या ठिकाणी बघा तर -13 म्हणजे परत किती उरले -5 म्हणजे हा त्यातला आला तो फरक. त्याच्यानंतर आणि मग त्यांनी पुढं काय विचारलं परत आणि म्हणून परत अजून रिकाम्या जागा विचारली एक काय म्हणजेच इथं A बरोबर चौकट दिली म्हणजे A म्हणजे काय प्रथम पद म्हणजे T1 किती येतो तर -3. त्याच्यानंतर अजून काय विचारलं आहे D तर तुमचा D किती आला इथं जो असणारा फरक तो किती आला आहे -5 म्हणजे इथं आपल्याला -5 हे उत्तर येणार आहे कशाचं समान फरक. ठीक आहे. म्हणजे हे झाला त्याच्यातला तिसरा आकडा आणि तिसरा प्रश्न. आता आपल्याला त्याच्यातलाच एक चौथा प्रश्न विचारायचा आहे रिकाम्या चौकटी भरायच्यासाठी. तर चौथा प्रश्न काय दिला त्यांनी बघा काय 70 60 50 40 आणि पुढं डॅश डॅश डॅश. मग आता या ठिकाणी किंवा येथे काय म्हटलं आहे T1 बरोबर किती येणार आहे अर्थात 70 हे पहिलं पद 70 नंतर T2 बरोबर किती 60 नंतर T3 बरोबर परत चौकटीत लिहायचं आहे T3 किती हो का T1 T2 T3 म्हणजे किती 50 आणि मग म्हणून परत इथं काय विचारलं आहे A बरोबर म्हणजेच A म्हणजेच कोण T1 म्हणजे किती 70 नंतर परत D. आता D आपल्याला इथं काढायचं आहे D काढायचा आहे तर तो D आपण पायऱ्याने पण काढू शकतो किंवा म्हणजे कसं T2 - T1 T2 - T1 म्हणजे 60 वजा 70 म्हणजे उत्तर किती बघा इथं फरक काढायचा म्हणलं तर T2 - T1 म्हणजेच काय 60 वजा 70 म्हणजे किती होईल होतं -10. तसंच T3 - T2 T3 किती आहे 50 वजा 60 म्हणजे किती येतं परत -10. म्हणजे अशा पद्धतीने हा जो फरक आहे D तो किती आला आहे समान फरक तो किती -10. इथं आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न काय की खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून काय करा चौकटीत योग्य संख्या लिहा. आता फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे बाकी सगळं ते अंकगणिती श्रेणीचाच भाग होता की अंकगणित श्रेणी ठरवा किंवा अंकगणित श्रेणी आहे का नाही ते ठरवा. आणि आता त्यांनी खाली अंकगणित श्रेणी दिली आणि त्याच्यावर आपल्याला काय विचारलं त्यांनी रिकाम्या चौकटी भरायला सांगितल्या होत्या
त्याच्यातच आपण फरक काढला, पहिलं पद काढलं किंवा दुसरी तिसरी टर्म वगैरे असं ते लिहिलेले आहेत. आता त्याच्यातलाच प्रश्न दुसरा काय दिला बघा, की खाली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा, आणि असेल तर त्या काय करा, श्रेणीचे 20वे पद काढा. आता तोच भाग म्हणजे अर्थ तोच आहे काय, की अंकगणिती श्रेणी आहे का नाही ती ठरवायची. म्हणजे क्रमिका दिली त्यांनी, काय दिली क्रमिका बघा, -12 -5 2 9 16 23 30 आणि डॅश. ठीक आहे. आता ही काय दिलेली एक अंकगणिती श्रेणी दिली आहे, म्हणजे क्रमिका दिलेली आहे. फक्त आपल्याला काय करायचं, ही दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे का नाही ती ठरवायची. मग आपल्याला माहिती आहे अंकगणिती श्रेणी आहे असं आपण कधी म्हणतो, जर त्या दिलेल्या प्रत्येक पदामधला फरक कसा असेल, समान असेल, तरच काय म्हणणार आहोत आपण, ती दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. आपण काय करणार याला, T1 म्हणजेच किती -12, T2 बरोबर किती -5, T3 किती घेणार 2, T4 किती 9. ठीक आहे. तात्पुरतं आपण एवढं घेतलं आहे, नंतर पुढं मग अजून आहेत पदं. ठीक आहे. मग आता आपण काय करूया, फरक काढू. T2 - T1, T2 किती आहे -5 -12, म्हणजेच काय होईल -5, तसेच ऋण धन +12 म्हणजे किती झाले -7, कारण विरुद्ध चिन्ह आहेत, इथं वजाबाकी होईल. +12तून -5 गेले म्हणजे 7 उरले. तसंच बघा T3 - T2 काढूया. T3 किती आहे 2 वजा नंतर T2 काय -5, म्हणजे काय होईल 2 परत ऋण धन होईल +5 म्हणजे उत्तर किती आलं 7. तसंच T4 - T3 काढूया. T4 किती 9 वजा T3 किती आहे 2, म्हणजेच 9तून 2 गेले म्हणजे किती उरले 7. अर्थात इथं बघा फरक किती आला आहे 7 7 7. म्हणून काय म्हणणार आपण इथं, की 2 पदामधला फरक कसा आहे इथं समान आहे. आणि मग काय म्हणणार, म्हणजेच समान आहे किंवा त्याला काय म्हणणार आपण, फरक स्थिर आहे. फरक कसा आहे स्थिर आहे. फरक स्थिर आहे म्हणजेच काय, त्याला D तो किती आलेला आहे 7, आणि मग D 7 आहे. तर याचाच अर्थ काय, की दिलेली क्रमिका ही काय आहे, याचा अर्थ अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. मग खाली काय म्हणणार इथं, की दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. मग आता हा झाला एक प्रश्न काय, की अंकगणिती श्रेणी आहे का नाही ती ठरवा. आपण ठरवलं. आता ते काय म्हणतात, जर अंकगणिती श्रेणी असेल तर काय करा, त्या श्रेणीचे 20वे पद काढा. म्हणजे याचा अर्थ काय, की T20 बरोबर किती, म्हणजे 20वं पद आपल्याला त्यांनी या ठिकाणी विचारले. मग आता 20वं पद विचारले. आत्ताच मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं काय, की किती पद काढायचं, काय करायचं, त्याच्यासाठी आपले सूत्र दिले. कोणतं, Tn बरोबर A अधिक n वजा 1 त्याला गुणिले D. मग आपल्याला या सूत्रानुसार आपल्याला n म्हणजे काय, इथं आपल्याला T20 काढायचं, म्हणजे n ची किंमत इथं 20 घ्यायची. मग त्या सूत्राने त्याच्यानंतर A म्हणजे काय, प्रथम पद किती इथं -12, आणि त्यातला फरक आपण आत्ताच काढला होता, की प्रत्येक पदातला फरक किती होता, तो 7 होता. मग इथं आपण लिहू शकतो काय, तर म्हणजे A बरोबर किती -12, त्याच्यानंतर इथं D किती आला होता 7, आणि आपल्याला काढायचे काय T20 बरोबर प्रश्न चिन्ह. म्हणजेच आपण सूत्र मांडून इथं काय, की Tn बरोबर A अधिक n वजा 1 त्याला गुणिले D. म्हणजेच काय T20 बरोबर A म्हणजे किती इथं -12 अधिक n ची किंमत 20 वजा 1 त्याला गुणिले D म्हणजे किती, तो 7. म्हणजेच काय होईल T20 बरोबर -12 अधिक 20तून 1 गेला म्हणजे किती उरले 19 त्याला गुणिले 7. परत बघा
या ठिकाणी T20 बरोबर काय होईल -12 अधिक 19 133 7 9 63 7 6 7 7 7 13 म्हणजे 133 आणि आता इथं काय होणार आहे अर्थात विरुद्ध चिन्ह आले म्हणजे वजाबाकी होईल 133 मधून हे -12 म्हणजे वजा होतील म्हणजेच काय होईल T20 बरोबर 3तून 2 गेला म्हणजे किती उरला इथं 1 3तून 1 गेला म्हणजे 2 आणि 1 तसाच म्हणजे अर्थात किती आला ते 121 हे आली तुमची काय त्यांनी जे विचारलं होतं ना ही जर अंकगणिती श्रेणी असेल तर ठरवा आपण ठरवली समान फरक आला आणि मग काय म्हणलं त्यांनी असेल तर काय करा की या अंकगणित श्रेणीचे 20वे पद काढा म्हणून 20वे पद टी टर्म 20 म्हणजेच 20वे पद बरोबर की त्याला 121 म्हणजे अशा पद्धतीने दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे हे आपण ठरवलं आणि त्याचं 20वे पद सुद्धा आपण काढलेलं आहे म्हणजे हा झाला त्या ठिकाणी त्याचा प्रश्न क्रमांक 2 आता आपण त्याच्यातलाच प्रश्न क्रमांक 3 पाहूया प्रश्न 3 आता त्याच उदाहरणसंग्रहातला प्रश्न 3 काय दिला आहे त्यांनी सुद्धा एक काय केली इथं सुद्धा एक अंकगणिती श्रेणी दिली काय दिली श्रेणी बघा प्रश्न असा आहे दिलेली अंकगणिती श्रेणी काय तर 12 16 20 24 आणि अनंत डॅश आहे तर या श्रेणीचे काय करा 24वे पद काढा काय म्हणतात ते हे जसं पहिलं दुसरं तिसरं चौथं असं करत करत कितवं पद काढा म्हणता येते 24वे पद काढा म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता पहिली गोष्ट इथं अंकगणित श्रेणी आहे आपल्याला अंकगणित श्रेणी आहे का नाही ते ठरवायचं संबंधित नाही त्यांनी अंकगणिती श्रेणी आहे असं सांगितलेलं आहे मग असं सांगितलेलं आहे याचाच अर्थ काय होतोय की त्या अंकगणिती श्रेणीतला जो फरक आहे तो कसा असला पाहिजे समान असला पाहिजे पण तरीसुद्धा आपल्याला तो माहितीसाठी काढून घेऊया तर या ठिकाणी प्रथम काय म्हणणार आपण की ही एक अंकगणिती श्रेणी आहे आणि म्हणून या ठिकाणी ए म्हणजेच काय T1 बरोबर किती येणार आहे 12 नंतर T2 बरोबर किती 16 T3 बरोबर 20 T4 बरोबर किती 24 ठीक आहे तर आपण काय करूया फरक काढून घेऊ अगोदर T2 मायनस T1 म्हणजेच 16 वजा 12 बरोबर किती आला आहे 4 ठीक आहे आपल्याला फरक अंकगणिती श्रेणी आहे म्हणजेच फरक सारखा आहे आणि तो फरक किती आहे 4 आहे इतकरीत आपल्याला ठीक आहे मग आता आपल्याला काय विचारलं त्यांनी किती टर्म काढा विचारलं आहे किती पद काढायचे तर त्या अंकगणिती श्रेणीचं 24वे पद काढायचं आहे म्हणजेच याचाच अर्थ T24 बरोबर काय क्वेश्चन मार्क म्हणजे T24वे पद किती काढायचं आहे ते ठीक आहे मग आता आपण सूत्र लिहिणार आहोत कोणतं की Tn बरोबर काय बघा Tn बरोबर A अधिक n वजा 1 त्याला गुणिले D मग आपल्याला 24वे पद काढायचं म्हणजे n ची किंमत 24 घ्यायची म्हणजे हे किती होतं पहिली टर्म 12 अधिक इथे n ची किंमत 24 वजा 1 त्याला गुणिले D फरक किती आलता आत्ताच आपण पाहिलं 4 म्हणजेच काय की T24 म्हणजे T24 बरोबर 12 अधिक 24 वजा 1 म्हणजे किती आले ते 23 गुणिले 4 म्हणजेच काय होईल T24 बरोबर 12 अधिक 23 चौक 92 म्हणजेच काय होईल इथं T24 बरोबर याची बेरीज करा 2 2 4 9 1 10 म्हणजे याचा अर्थ या दिलेल्या अंकगणिती श्रेणीचं 24वे पद किती आहे 104 आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जो प्रश्न विचारला होता त्यांनी काय करा की 24वे पद काढा तर ते किती आलं 104 ठीक आहे आपण याच्यातला याच सराव संचामधला पुढचा प्रश्न पाहूया कितवा तर चौथाही प्रश्न तसाच आहे त्यांनी एक काय केलेले आहे बघा अंकगणिती श्रेणी दिलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय विचारलं आहे 19वे पद काढा म्हणजे जसं आता आपण 24वे काढलं तसं 19वे काढायचं आहे तर दिलेली अंकगणिती श्रेणी पहा कोणती आहे
प्रश्न क्रमांक 4 काय दिले की खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. तर खालील अंकगणित श्रेणी कोणती आहे तर बघा 7, 13, 19, 25 आणि डॅश अनंत. आता इथं सुद्धा आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी तर या अंकगणित श्रेणीचं 19वं पद विचारलं आहे म्हणजे T19 = क्वेश्चन मार्क. म्हणजे आपल्याला 19वं पद काढायचं आहे म्हणजे TN. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला इथं काय लागणार आहे. सुरुवात करूया आपण याचे उत्तर लिहायला. तर याच्यात बघा A म्हणजे प्रथम पद किती आहे 7. त्याच्यानंतर म्हणजेच याला आपण काय म्हणतो T1 म्हणजे 7 म्हणलं काय म्हणजे A म्हणलं काय T1 म्हणलं काय याचा अर्थ काय 7. नंतर T2 किती आहे 13, T3 किती आहे 19, T4 किती आहे 25. हरकत नाही. आता आपण काय कुठे यातला फरक आता हे अंकगणिती श्रेणी आहे म्हणजे याचा फरक समान असला पाहिजे पण तो फरक किती आहे तो बघूया. समजा T2 मायनस T1 म्हणजे 13 वजा किती 7 म्हणजेच किती आला तो 7 आणि 6 13 म्हणजे याचाच अर्थ काय 13तून 7 गेले 6 उरले म्हणजे हा झाला फरक. आता फरक समान आहे कशाने ठरवायचा कशामुळे ठरवायचा हाच फरक 6 आहे कारण त्यांनी काय सांगितले की ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणजे याचा अर्थ इथं जो फरक आला तो सर्व ठिकाणी समान असणार आहे. ठीक आहे म्हणजे याची किंमत 7 आहे. त्याच्यानंतर जो फरक आहे की जो आपण कशाने दाखवणार आहोत D अक्षराने तो किती आहे 6 आहे. आणि आपल्याला काढायचे काय तर T19 24 उदाहरण एवढे 4थं उदाहरण आहे. ओके T19 ची किंमत काढायची. मग आता आपल्याकडे सूत्र आहे कोणतं की TN बरोबर A अधिक N वजा 1 त्याला गुणिले D. आणि म्हणजेच काय होईल T19 बरोबर A ची किंमत 7 अधिक N 19 म्हणून N ची किंमत 19 वजा 1 त्याला गुणिले D किती आहे 6. म्हणजेच T19 बरोबर 7 अधिक 19 मधून 1 गेला म्हणजे किती उरले 18 त्याला गुणिले 6. आणि म्हणजेच T19 जो आहे तो किती आहे बघा हा 7 अधिक 18 सख 108 म्हणजे 7 8 48 7 उरली 4 6 10 म्हणजेच 18 सख 108 आणि शेवटी त्याची बेरीज करा म्हणजे काय होईल T19 बरोबर 108 आणि 7 म्हणजे किती आले ते 115. म्हणजे हे झालं त्या दिलेल्या अंकगणिती श्रेणीचं 19वं पद. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या अंकगणिती श्रेणीचं कितवं पद काढा असा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी काढता येतो. ठीक आहे आपण याच्यातलं अजून एक उदाहरण पाहूया. कितवा प्रश्न आहे तो 5वा. असाच प्रश्न आहे की दिलेली एखादी अंकगणिती श्रेणी असेल तर त्याचं इतकं पद काढा. आता ठीक आहे आता जो 5वा प्रश्न आहे तो काय आहे 5वा प्रश्न बघा की खालील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा म्हणतात. ते कितवं पद 27वं. तर त्याने अंकगणिती श्रेणी इथं दिलेली आहे. काय प्रश्न तो 9 4 वजा 1 वजा 6 वजा 11 आणि पुढं काय म्हणलं आहे डॅश म्हणजे अनंत. आता ही दिलेली काय तुमची एक अंकगणिती श्रेणी आहे आणि ह्या अंकगणिती श्रेणीचं आपल्याला काय करायचं आहे या श्रेणीवरून 27वे पद आपल्याला काढायचं आहे बघा. म्हणजेच थोडक्यात काय T27 बरोबर प्रश्न चिन्ह. म्हणजे आपल्याला ही त्यांनी अंकगणित श्रेणी आहे असं म्हटलेलं आहे. अंकगणित श्रेणी आहे याचाच अर्थ काय तर प्रत्येक पदातला फरक समान आहे की जो D तो आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे. आणि प्रथम पद तर आपल्याकडं आहेच आहे. आहे म्हणजे आपण तिथं निरीक्षणाने सांगू शकतो. ठीक आहे मग आपण बघा हे 9 4 वजा 1 वजा 6 वजा 11 ही एक काय दिलेली अंकगणिती श्रेणी आहे. मग या अंकगणिती श्रेणीमध्ये काय म्हणणार आपण A बरोबर किती 9 नंतर T2 किती आहे 4 T3 वजा 1 त्याच्यानंतर T4 किती वजा 6 T5 किती दिलं आहे वजा 11. आता आपल्याला हे अंकगणित श्रेणी आहे हे
मांडलं नाही तरी बाकीचं चालेल, फक्त आपल्याला दोनच हे ए म्हणजेच कोण T1 T2 एवढं म्हणलं तरी चालतं. ठीक आहे, आता आपण काय करणार मग त्यातला फरक काढूया. T2 मायनस T1, T2 किती आहे 4 वजा T1 किती आहे 9, म्हणजे याचा अर्थ याचा फरक किती येणार आहे वजा 5. अर्थात इथं याचा फरक काढला तरी तोच आहे, पुढं जरी काढला तुम्ही T3 मायनस T2 जरी केलं तरी उत्तर किती येणार आहे वजा 5च येणार आहे, कारण ते अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून फरक समान असतो, म्हणजेच याचाच अर्थ D किती आला आहे वजा 5. मग आपल्याकडं कितवं पद शोधायचे तर Tn. सूत्र काय आपल्याकडं Tn बरोबर A अधिक n वजा 1 त्याला गुणिले D. मग Tn तर आपल्याला या ठिकाणी 27वं पद शोधायचं आहे, म्हणजे n ची किंमत आपण किती घेणार आहोत 27, म्हणजे T27 बरोबर A म्हणजे किती 9 अधिक n ची किंमत परत 27 वजा 1 त्याला गुणिले D किती आहे फरक आत्ताच आपण काढला तो वजा 5. म्हणजेच T27 बरोबर 9 अधिक 27 मधून 1 गेले म्हणजे किती आले ते 26, त्याला गुणिले किती वजा 5. म्हणजेच बघा इथं T27 म्हणजेच किती येणार तिथे 26 5 130, म्हणजे काय होईल 9. आता गुणाकार काय होईल अधिक वजा वजा असं का 30 हातचे उरले 3 5 2 10 3 13, म्हणजे 26 5 किती आला 130. आणि म्हणजेच याचं उत्तर T27 बरोबर. आता 130 मधून चिन्ह विरुद्ध आहेत, म्हणजे हे अधिक आहे आणि हे वजा आहे, म्हणजे चिन्ह विरुद्ध असल्यामुळे काय होईल वजाबाकी होईल. 130 मधून 9 गेले म्हणजे वजा किती उरले 121, म्हणजे हे आलं तुमचं दिलेल्या अंकगणिती श्रेणीचं 27वं पद. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या एखादी जर अंकगणिती श्रेणी दिली असेल तर त्याचं काय करा कितवं पद ठरवा असा प्रश्न नेहमी असतो. तर कितवं पद ठरवा इथं आपण जसं याच्या अगोदर पाहिलं 19वं पद 20वं पद किंवा आत्ताच काय पाहतो आपण 27वं पद. मग अशा पद्धतीने ते पद ठरवायचं असेल तर आपल्याला हे सूत्र महत्त्वाचं आहे कोणतं Tn बरोबर A अधिक कंसात काय n वजा 1 त्याला गुणिले D. अशा पद्धतीने आपण या सूत्राच्या साहाय्याने दिलेल्या अंकगणिती श्रेणीचं जे काही पद विचारलेलं आहे 5वं असेल 6वं असेल जसं असेल तसं कितवं असेल, ह्या उदाहरणात कितवं विचारलं तर 27वं, आणि म्हणून आपण यांची किंमत किती घेतली होती 27 घेतली होती. जर 25 विचारली असती तर यांची किंमत 25 घेतली असती. म्हणजे अशा पद्धतीने हे आपण T27 ची किंमत काढली. त्या ठिकाणी दिलेली आता याची किंमत तर प्रथम पद असतं त्यालाच आपण T1 सुद्धा म्हणतो, नंतर T2 T3 T4, आणि मग आपण याच्यातला फरक काढून घ्यायचा. तो किती काढलाय वजा 5, आणि म्हणून D बरोबर वजा 5 आलं, आणि त्या सर्व किमती आपण काय केल्या सूत्रात टाकल्या, आणि मग आपल्याला T27 किंमत मिळालेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण राहिलेले उदाहरणं जे 5 आहेत ते पुढच्या तासाला पाहू. या ठिकाणी मी थांबतो.